तर मित्रांनो नमस्कार। तर हे आपलं शेडच्या बाजूला आपण अशी माती टाकून घेतलेली आहे, लेवल केली आहे। आणि इकडे पण जसं मी आधी सांगितलेलं होतं, या बाजूला आपल्या शेडच्या मागच्या साईडला सुद्धा आपण असा एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म तयार केला माती टाकून। आणि इथं आपण शेणखत प्रक्रिया करणार आहोत। तर ऑलरेडी आपण जागा तयार करून त्या ठिकाणी ताडपत्री टाकलेली आहे। आता ही जी ताडपत्री आहे ही 30 बाय 30 फुटाची आहे आणि याच्यावरती आपण आता शेणखत टाकण्यास सुरुवात केली आहे। आता याच एरियात जवळपास 15 बाय 20चा एरिया असेल। तर एवढ्या जागेत आपल्याला 5 ट्रॉली शेणखत टाकायचं आहे आणि ते टाकून झाल्यावर त्याला व्यवस्थित लेवल करून नंतर मग त्याच्यावर आपण पाणी सोडणार आहे ह्यात आपल्या तलावातलं। म्हणजे 7 ते 8 दिवस हे शेणखत व्यवस्थित थंड झालं पाहिजे, कारण की आता त्याच्यात भरपूर प्रमाणात उष्णता आहे आणि ते थंड झालं की त्याच्या 7-8 दिवसानंतर आपण त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहोत। तर ते प्रक्रिया करण्यासाठी आपण रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा आणि PSB हे घटक वापरणार आहोत। आता हे घटक किती प्रमाणात वापरायचे, कसे वापरायचे ही संपूर्ण माहिती आपण समोर घेणारच आहोत। आणि हे विकत कुठून घ्यायचे, त्याचा रेट काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण समोरच्या काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर शेणखत प्रक्रियेबद्दलचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि जी अमृत पॅटर्न पद्धती आहे त्या पद्धतीने आपण हे शेणखत प्रक्रिया करणार आहोत। तर पुढच्या काही व्हिडिओंसाठी जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं जे इंस्टाग्राम पेज आहे SP फार्मिंग इंजिनियर, तर याला सुद्धा तुम्ही फॉलो करून ठेवा। थँक्यू।